नमस्कार. बायको माझी 4 दिवसासाठी माहेरी गेली आहे. तर ती आज परत येणार आहे. काय होतं, हॅपी डेज आर हिअर अगेन, थम्स अप म्हणून आपण गेले 4 दिवस एन्जॉयमेंट केली, ती आज संपणार. ती माहेरी गेली म्हणजे काहीतरी तुतू ममे झालेलंच असतात. त्याचा राग तर असणारच. आपण नवरे म्हणजे काय पंचिंग बॅग, त्यांचा राग ते आपल्यावरच करणार. घ्यायचा, पण ते ऍब्सॉर्ब करण्यासाठी आपण काय करायचं, काही प्रिकॉशन घ्यायचे असतात. तर आपण आपल्याकडून काढी लावायला नको. ती येण्याआधी आपण काय करायचं, काही टिप्स मी तुम्हाला देतो. म्हणजे ह्या गोष्टी मी आचरणात आणतो, बघा तुम्हाला पटतायत का. पहिली गोष्ट, बायको माहेरी गेल्यानंतर आपण आपल्या मित्रांना आपल्या घरी बोलवलेलंच असणार. एखादी ओली पार्टी झालेलीच असणार. मित्र काय पार्टी करतात आणि जातात, पण आवरायला आपल्याला फार काळजीपूर्वक आवरायला पाहिजे. म्हणजे काय, चखण्याच्या पिशव्या, रिकाम्या झालेल्या बाटल्या, थम्सअपच्या बाटल्या, स्प्राईटच्या बाटल्या, त्या सगळ्या एकत्र करायच्या. सिगरेटची पाकिटं, सिगरेटची थोडक्या ऍस्ट्रे मधली ती सगळी काढायची, एका पिशवीत भरायची आणि ती लांब नेऊन टाकून द्यायची. म्हणजे त्यांचा आणि आपला काही संबंधच नाही असं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मोलकरणींवर विश्वास ठेवायचा नाही. आपण स्वतः हातात झाडू घ्यायचा आणि सोफ्याच्या खालून काही नाही ना प्रूफ हे बघायचं. म्हणजे तिथे कदाचित आपल्याला एखादा हाडूक, एखाद्या बाटलीचं बूच, सिगरेटचं थोटू मिळू शकतं. ते सगळं क्लीन झाल्यानंतर एका फ्रंटवर आपण क्लीन झालो. दुसरी गोष्ट, या 4 दिवसाचे पेपर आलेले असणार, ते आपण वाचून टिपायवर, सोफ्यावर किंवा अजून इकडे तिकडे टाकलेले असणार. संडासात तिथे पेपर असणारच, ते सगळे एकत्र करा. तारखेप्रमाणे नीट रचा, नीट घडी घालून ते नीट रचा तारखेप्रमाणे. आणि जिथे रद्दी असते तिथे नेऊन व्यवस्थित ठेवा. रद्दीच्या बाबतीत आपण क्लीन झालो. तिसरी गोष्ट, या 4 दिवसात आपण आपले शर्ट, पॅन्ट, सॉक्स इकडे तिकडे टाकलेले असणार. दारावर, भिंतीवर, खुर्चीवर, सोफ्यावर, कुठे कुठे पडले ते सगळे एकत्र करा. कपडे जिथे धुवायची बादली ठेवलेली असते ना, त्या बादलीत किंवा त्या बकेटमध्ये सगळे नेऊन ते कपडे टाका. बाथरूम मध्ये जा, तिथे आपले 4 दिवसाचे अंडरवेअर आणि बनियन नक्कीच असणार. तेही काढा, त्याच्यावर पण रण पेटायला नको. ते काढा आणि ते धुवायच्या बकेटमध्ये नेऊन टाका. त्याला 3 गोष्टी. चौथी गोष्ट, बेडरूम मध्ये जा. बेडरूम मध्ये 4 दिवसात आपण चादरीची घडी घातलेली नसणार. ती चादरीची घडी घाला, उषा नीट व्यवस्थित ठेवा. त्या बेडशीटवर असंख्य चुण्या असतील, ते बेडशीट नीट व्यवस्थित ताणून नीट खोचा. त्या चादरीवर, त्या चादरी घडी घातलेल्या चादरी नीट ठेवा, उषा नीट ठेवा. असं वाटतं पाहिजे की 4 दिवसात त्या बेडरूम मध्ये पुढे झोपलेलंच नाही. 5वी गोष्ट आणि महत्वाची, काय माहितीये का, बायकांचा सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न, जिव्हाळ्याची गोष्ट, आपुलकीची, ओटा. ओटा अतिशय व्यवस्थित स्वच्छ असला पाहिजे. ते 4 दिवसात केलेले आपण चहाची भांडी, कप सगळे नीट व्यवस्थित साबणाने धुवा. त्या कपावर पिवळी पुटं चढतात, साबणाने ती पिवळी पुटं जाऊ देत. म्हणजे काय, ते स्वच्छ दिसली पाहिजे. नाहीतर हे काय, दुसरेच कप धुवून ठेवलेले दिसते, ते सगळी पिवळी पुटं कोण काढणार, ते असे धुवायचे असतात. ते ऐकायला नको. आणि ह्या 4 दिवसात एकदा तरी, खरं सांगा, एकदा तरी दूध उतू गेलेलं असणार. तर ती गॅसची शेगडी नीट स्वच्छ, सगळे ते हे काढून, जाळ्या काढून नीट स्वच्छ धुवा, व्यवस्थित पुसा. त्याच्यावर एकही दुधाचा डाग दिसता कामा नये. त्याचं दूध चाललं म्हणजे आपला वेंधळेपणा दिसणार ना, ते टाळा. ते सगळं स्वच्छ करून ठेवा. ओटा स्वच्छ, बाई खुश, बाईला खुश करा. काय त्याच्यानंतर काय कराल, बायको आपली जेव्हा येईल तर तिच्या हातातल्या पिशव्या घ्या, बॅगा घ्या, त्या नीट व्यवस्थित एका ठिकाणी ठेवा. आणि तिने आपण होऊन विषय काढेस्तव तिच्या माहेरचा किंवा माहेरच्या माणसांचा विषय काढू नका. शांत राहा, सगळं तुम्हाला समजेल. त्याच्यानंतर ती जेव्हा सोफ्यावर शांतपणे डोकं मागे करून बसेल, तेव्हा हळूच पंखा लावा आणि आपलं अगदीच प्रेमाने, जेवढं जमेल तेवढं प्रेमाने म्हणा, 4 दिवस ना जरा जास्तीच होतात बाबा. तू नसतेस ना तेव्हा घर अगदी असं अंगावर येतं, खायला येतं. नाही बाबा नाही, मला अजिबात करमत नाही तू नसलीस, जमत नाही आपल्याला. कदाचित डोळे किलकिले करून आपल्याकडे बघेल, या खरंच बोलतोय का, कदाचित हसेल सुद्धा. पण त्याच्या रिॲक्शनवर आपण जास्त विचार करायचा नाही. आपण वाक्य टाकून दिलेलं आहे, ते काय इम्पॅक्ट होईल तो होईल, कळलं ना. त्याच्यानंतर सगळं तुम्ही केलं, सगळं व्यवस्थित झालं
तरी आता देवाची कृपा करा होणार, आगे काय होणार ते अल्लाह जाने क्या होगा, मौला जाने क्या होगा, ते होगा तो होगा ही. कारण कुठेतरी काहीतरी चूक सापडणार आणि मी नसताना तुम्ही घराचा उकिरडा करता, हे वाक्य येणार म्हणजे येणार म्हणजे येणारच. पण आपण आपली प्रिकॉशन घेतलेली बरी. माझ्या टिप मी तुम्हाला दिलेत. आता बायको याची वेळ झालेलीच आहे, आता येईलच. तर तू पुढे काय घडणार आहे हे तुम्ही समक्ष बघा आणि ठरवा काय ते. शेवटी होय होय बातमी. कोण? अरे वा, मॅडम आल्या वाटतं. चला गुड 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 गुड. या या काय करा. इथे जाऊ. चला या. स्लीपर कुठे आहेत माझ्या? स्लीपर या. काय चरचर लागते पायाला, कचरेवाणी आली नाही वाटत, फेरवीर झाला नाहीये. त्या बायकांचं तर काय, मी नसले की फावतच, पाट्या टाकायच्या नुसत्या. आता हे काय तुझं? काय झालं? इकडे का ठेवलंय ते बॅग? बाहेरून आणलेली बॅग, चिखल बिखल लागतो, ओके ओके. आय 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 आय. त्याच्यावरच बसायचं ना. बसा. शांत. एक तर गरम होतंय बाहेर, त्यातून ते रिक्षावाले माज आलाय त्यांना, जवळचं भाडंच नकोय. सिंहगडावर फिरायला नेऊ त्यांना. पंखा लावतो जरा. ठीक आहे. बसा निवांत बसा. आयशा बस. तुमची काय 4 दिवस मजाच झाली असेल. नाही बस. मी पटकन जरा आवरून येते, हा, या. फ्रेश होऊन. बघितलं, कितीही प्रिकॉशन घ्या, फटाके वाजणार म्हणजे वाजणार म्हणजे वाजणारच. अगदी माळच लागणार आता. फाट 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 फाट. देवा, काय बोलायचं या माणसाला? 4 दिवसापूर्वी वाळत घातलेत कपडे, अजून काढले नाही. कमाल झाली बाबा, कमाल झाली या माणसाची. काय तू 4 दिवस तेव्हा कपडे धुतलेत मी, गेले तेव्हा, तेव्हापासूनचे कपडे अजून काढले नाहीस तू. काय बोलावं तुला ना, काही कळत नाही मला. सगळी धूळ बसते त्या कपड्यांवर. लक्षात नाही आलं. तुम्हाला काय वाटतं, बायको माहेरी गेली आहे म्हणजे मजा करू आपण? सगळे ग्लास बीस धुवून छान शोकेस मध्ये ठेवलेस, पण तो वेगवेगळा तिथेच पडलाय. म्हणजे कळतं आम्हाला बरोबर काय मजा चालली होती तुमची. सगळं नुसतं पोटा खाण करून ठेवलंय. आजूबाजूने फक्त साफ केलाय, पण ते तेल पडलंय त्या गॅसच्या पाठीमागे, ते दिसतंय ना. ते काहीतरी तळणी झालेली आहे चकडा तुमचा. मी नाही म्हणजे सगळं घर मोकळं मिळालं तुमच्या मित्रांना. घराचा नुसता उकिरडा करून ठेवलेला आहे 4 दिवसात. तो आता आम्ही आवरायचा आणि मग जेवणाला लागायचं. हेच मी दरवेळेस म्हणते, जरा कुठे 2 दिवस बाहेर गेले की माझ्या घराचा नुसता उकिरडा. वाक्य आलं. बघितलं, घराचा नुसता उकिरडा झालाय. हे वाक्य येणार म्हणजे येणार म्हणजे येणारच. मी म्हणालो होतो की नाही, आलं. कितीही प्रिकॉशन घ्यावं, काही करा, त्यांची ती घारीची नजर ना बरोबर शोधून काढते काय लपड येते. काही नाही, आता टीप दिल्या त्या टीप दिल्या. नमस्कार. प्रपंच तुमचा आमचा. घरोघरी मातीच्या चुली. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हो, बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. कॅफे लाफ्टर. धन्यवाद. धन्यवाद.